प्रथम सालं काढलेली मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ ह्या 2 मोठे चमचे 2-2 मोठे चमचे घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन अर्धा तास भिजत ठेवायचे किंवा 15 मिनटं. त्यानंतर कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी घालून 2 मिरच्या, अद्रक थोडंसं, चवीनुसार मीठ आणि छोटा चमचा हळद टाकून डाळ शिजून घ्यायची. डाळ इथे शिजून होईपर्यंत आपण इथे बासमती तांदूळ 2 वाट्या घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छ पाणीने धुवून घेऊन ते सुद्धा 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं. इथे पॅनमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं, 1 चमचा जिरं, 1 लाल मिरची. जिरं तडतडलं की 1 चमचा बारीक वाटलेलं लसूण, बारीक वाटलेलं अद्रक 1 चमचा, ते व्यवस्थित परतून घ्यायचं. अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा घालवायचा. थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं इथे आणि अद्रक आणि लसूण आणि जिरे व्यवस्थित परतून घ्यायचं. हे परतून झाल्याच्या नंतर 2 मीडियम आकाराचे कांदे टाकायचे. कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा लाल झाला की 1 मोठा टोमॅटो टाकायचा. थोडंसं मीठ टाकायचं टोमॅटो पागळण्यासाठी. टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर. गरम मसाला असेल तर तोसुद्धा टाकायचा. मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे परतत असताना आपण पॅन थोडासा असा वरती करायचा आणि जाळ आतमध्ये येईल असं आपल्याला परतून घ्यायचं. त्यामुळे तो स्मोकीपणा जो असतो तो डाळीला लागतो. त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आणि डाळ टाकून घ्यायची. आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकायचं आणि डाळ उकळून द्यायची. त्यानंतर आपण इथे जिरा राईसची तयारी करणार आहे. तुम्ही 2 चमचे तेल किंवा तूप काही पण टाकू शकता. त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं तळतळलं की जे मगाशी भिजत टाकलेले तांदूळ आहे ते परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि भात शिजून घ्यायचं. हे बघा, दाल तडका आणि जिरा राईस तयार आहे. त्याच्याबरोबर लोणचं आणि कांदासुद्धा खाऊ शकता. थँक्यू.